नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, आज मी टोमॅटो पिकाचं 15 दिवसाचं एकदम व्यवस्थित शेड्यूल तुम्हाला देतो. मी तब्बल 30 वर्षापासून शेती करतो. त्याच्यात टोमॅटो, कांदे, भाजीपाला. त्याच्या आधी 10 वर्ष मी द्राक्षबाग करायचो. आणि बघा, तुम्ही मला 2019 पासून हवामान अंदाज ह्या रूपाने पाहत आले. पण त्याच्याही आधी माझं एक तप 2012 पासून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे फॉर्म्युले खूप जे लोकांनी चोरले, भरपूर लोकांनी त्याचे वापरले आणि कन्सल्टंट लोकांनी तर त्यांच्या शेड्यूल मध्ये टाकले. परंतु 2019 पासून तुम्ही मला हवामान अंदाजाच्या रूपाने बघता, तर आज जी काही कंडिशन आहे, तर बघा मागच्या वर्षी खूप पाऊस पडला, त्याच्यामध्ये टोमॅटोला अडचण आली. आणि यंदा जर पाऊस मे महिन्यात जबरदस्त उष्णता होती, त्याच्यामुळे ज्या अर्ली लागवडी झाल्या त्याच्यातील 50% लागवडी ह्या फेल झाल्या. लोकांनी टोमॅटो काढून टाकले आणि त्या बर्निंग झाल्या, एक सरी वाढल्या, बऱ्याच अशा गोष्टी झाल्या. बघा, मी 2 महिन्यापूर्वी एक जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मी स्पष्ट उल्लेख केला होता की मी ज्या 30 वर्षापासून शेती करतो तेव्हा मल्चिंग पेपर नव्हता, तेव्हा बैलाच्या सहाय्याने सऱ्या ओढायचे आणि कॅरेट घेऊन पिंपळगाव देखील जावं लागत नव्हतं. पाट्या भरून आम्ही इंदोर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावतीकडे माल विकायला जायचो. त्या काळापासून तर आता मध्ये काय बदल झाले बघा. मल्चिंग पेपर आला आणि मल्चिंग पेपर आल्यानंतर ज्या 2 वर्षापासून उष्णता वाढली. तर बघा मित्रांनो, साधारणपणे 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की टोमॅटो लागवड करीत असाल तर असे ग्लास टाका. ते लोकांनी ऐकलं नाही बऱ्याचशा. आता असे ग्लास भेटतात बघा, साधारणपणे ते असे कोरलेले देखील असतात ते. आणि असे ग्लास जे आपण पाणी पिण्याकरता वापरतो, तर हे ग्लास मल्चिंग पेपरच्या टोमॅटो झाड लावलं की लगेच टाकून द्यायचं. म्हणजे काय होतं, बर्निंग जो काही सरफेस पेपरच्या सरफेस टेम्परेचरला जे तापमान आहे ते त्या ठिकाणी लागत नाही आणि बर्निंग होत नाही. टोमॅटो व्यवस्थित राहतात. काकडी, टोमॅटो, मिरची कुठलंही पीक असू द्या, तर असे ग्लास टाकायला मी सांगितले होते. नंतर एक बोडेन नावाचं प्रॉडक्ट जे गारवा तयार करतं ते देखील वापरायला सांगितलं होतं. पण बऱ्याच लोकांनी ते म्हणजे फॉलो केलं नाही. त्याचा त्रास खूप झाला. 50% टोमॅटो उपटून टाकले लोकांनी आणि आताही एक सरी वाढत आहे. तर आता मी असं शेड्यूल देतो तुम्हाला मी. तर ते शेड्यूल बघा. तर मित्रांनो, तर 7व्या दिवशी तुम्ही एक स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे मी मागच्या शेड्यूल मध्ये देखील टाकला होता. विलूड क्रॉप सायन्स कंपनीचं बॉन्ड येते. विलूडची बॉन्डची पुडी मी स्क्रीनवर टाकतो बघा. ती 30 ग्रॅमची असते. तिच्यामध्ये बिस्लरीच्या बाटली, रिकाम्या बाटलीमध्ये ती ओतून घ्यायची आणि तिच्यामध्ये पाणी टाकून ती हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 5 पंप करायचे. त्याच्यामध्ये बघा, शिकार पंपाला 200 मिली घ्यायचे ते स्टॉक सोल्युशन. आणि त्याच्यामध्ये बायोआर 303 किंवा देखील घेतलं तरी चालेल. एक बॉन्ड जवळपास बघा 8 ते 10 वर्षापासून मी शेतकऱ्यांना फुटव्यांकरता हे देतो. विलूड क्रॉप सायन्सचे मल्टीनॅशनल कंपनी. तर त्याच्यामध्ये बीटा हिटोस्टेरॉल आणि स्टिग्मॅरिस्टॉल हे कंटेंट भारतात कोणाकडेही नाहीये. याचा स्प्रे केल्यानंतर जबरदस्त फुटवे निघतात. तर बघा, त्याच्या फॉर्म्युला देखील मी दिलाय. तर अशा पद्धतीनं ते कट करून घ्यायचंय. अशी पिवळ्या कलरची पावडर येते बघा, अशा पद्धतीनं ती बघा दिसतंय तुम्हाला. ती भगव्या कलरची पावडर, नारंगी पावडर असते. तर ती याच्यात टाकून घ्यायची अशी बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचंय बघा. मग जोरात घालून घ्यायचं म्हणजे ते मिक्स होऊन जाईल बघा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण 1000 मिली म्हणजे 1 लिटर पाणी तयार करून घ्यायचंय. आता हे पूर्ण 1000 मिली तयार झालंय. व्यवस्थित डिझॉल्व्ह करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. शिकार पंपाला 200 मिली म्हणजे याच्यात 5 शिकार पंप तयार होतील, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये 200 मिली घ्यायचंय एका शिकार पंपाला. नंतर बायोविटा एका शिकार पंपाला 40 मिली घ्यायचंय. आणि त्यानंतर बायोआर 303 हे घ्यायचंय 40 मिली. अशा प्रकारे माझं जे कॉम्बिनेशन आहे फुटव्या करता एकदम खतरनाक. त्यांनी सगळं कीटकांनी देखील नियंत्रण होतं आणि फुटवे देखील झाडाला जोरदार निघतात. स्प्रे द्या. बॉन्ड हे जे पीसीआर आहे हे वेगळंच काम करतं. फुटवे काढण्याचं अतिशय उत्तम काम करतं, ते घ्या. आणि हा स्प्रे घेऊन 7व्या दिवशी द्या. आता 7, 8, 9 आणि 10 असे 3 दिवस मध्ये गॅप द्या त्याच्यामध्ये. त्यानंतर टोमॅटोला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी डम्पिंग किंवा तत्सम जर उष्णता असेल तर अशा प्रकारचे ग्लास टाका. हे देखील मी सांगितलं होतं. त्यानुसार कामाचं नियोजन करा.